आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 8803 36 37 38। स्वर्गीय अजित पवार जयंतीनिमित्त पलूस तालुक्यात 22 ते 28 जुलै दरम्यान जनसेवा सप्ताह, प्रदीप कदम यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन। स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 28 जुलै 2026 या कालावधीत पलूस तालुक्यात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। या सप्ताहात वृक्षारोपण, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे, महिला सक्षमीकरण मेळावा, स्वच्छता अभियान, शेतकरी मेळावा, युवा मार्गदर्शन आणि भव्य रक्तदान शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी केलं। जनसेवा सप्ताहाचे वेळापत्रक 22 जुलै बुधवारी सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद शाळा मोराळे येथे वृक्षारोपण, सकाळी 10 वाजता बांबवडे येथे वृक्षारोपण, दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई रामानंदनगर येथे अल्पसंख्याक सेवा संकल्प मेळावा। 23 जुलै गुरुवार सकाळी 10 वाजता रामानंदनगर येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर, दुपारी 12 वाजता विठ्ठल मंदिर बुर्ली येथे महिला सक्षमीकरण मेळावा व अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार वितरण। 24 जुलै शुक्रवार सकाळी 8 वाजता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारक देवराष्ट्र येथे स्वच्छता मोहीम, सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळ अंकलखोप येथे स्वच्छता अभियान। 25 जुलै शनिवार सकाळी 9 वाजता आमनापूर, अंकलखोप व बोरजाई नगर येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे। 26 जुलै रविवार सायंकाळी 6 वाजता शिवशंभो मल्टीपर्पज हॉल पलूस येथे कृषी शेतकरी मेळावा व अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार वितरण। 27 जुलै सोमवारी सकाळी 10 वाजता पलूस शिक्षण प्रसारक मंडळ सांस्कृतिक हॉल येथे युवा संकल्प शिबिर, नेतृत्व, वक्तृत्व व कौशल्य मार्गदर्शन मेळावा। 28 जुलै मंगळवार सकाळी 9 ते सायंकाळी 4 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय गुंडादाजी कॉम्प्लेक्स पलूस येथे भव्य रक्तदान शिबिर। जनसेवा सप्ताहात पर्यावरण संरक्षण, आरोग्य सेवा, महिला व युवक सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रदीप कदम यांनी केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 ते 28 जुलै पलूस तालुक्यामध्ये आपण सेवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं दादांना जी काही वृक्ष झाडं याच्याबद्दल दादांचं खूप सारं प्रेम होतं, त्याबद्दल आपण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। 22 ते 28 जुलैमध्ये आपण शेतकऱ्यांचा सन्मान करणार आहे। शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं आहे। तालुक्यातल्या प्रगतशील शेतकऱ्यांना अजितदादा कृषी सन्मान पुरस्काराने आपण सन्मानित करतोय। त्याचबरोबर तालुक्यातील ज्या काही महिलांनी आपल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये प्रगती केलेली आहे, तर त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी अजितदादांच्या नावाने अजितदादा महिला सन्मान पुरस्काराने आपण अशा निवडक महिलांचा सन्मान करणार आहे। त्याचबरोबर तालुक्यातील युवकांसाठी स्वयंरोजगार मेळावे, कौशल्यविषयक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत। त्याचबरोबर तालुक्यामध्ये या आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव आहे, तर या महापुरुषांच्या स्मारकाचं स्वच्छता अभियान आपण त्या निमित्तानं घेतो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी अंकलखोप या गावी असल्यामुळे अंकलखोपला सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची स्वच्छता मोहीम या निमित्तानं घेणार आहोत। तालुक्यातील सर्व युवक, महिला, विद्यार्थी, शेतकरी यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की स्वर्गीय अजितदादा कामाचा माणूस म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते, त्यांच्या नावाने हा सेवा सप्ताह त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं 22 ते 28 आपण पलूस तालुक्यात आयोजित करतोय। या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करीत आहे।